माझ्या मावस भावाच्या मुलाचं नुकतंच पुण्यात लग्न झालं. लग्नाचा आनंद आणि उत्सव घरात काही दिवस खूप धूमधडाक्यात साजरा झाला. भावाचा मुलगा लग्नानंतर 15 दिवस पुण्यात राहून मग अमेरिकेला निघून गेला. त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात बघून सगळ्यांना खूप आनंद झाला होता. पण त्याची बायको माया, जिच्याकडे अमेरिकन व्हिसा नव्हता, ती त्याच्याबरोबर जाऊ शकली नाही. त्यामुळे दोघांच्या नवीन जीवनात एक प्रकारचा विरह निर्माण झाला होता. मी मुंबईत वॉर्डन रोडवर माझ्या बायकोबरोबर आनंदात राहतो. योगायोगाने अमेरिकन कॉन्सुलेट आमच्या घराच्या अगदी जवळ आहे. माझ्या भावाचा मला एका बुधवारी पुण्याहून फोन आला. त्यानं सांगितलं की माया विझासाठी शनिवारी संध्याकाळी पुण्याहून निघून रात्री आमच्याकडे राहावयास येत आहे आणि सोमवारी सकाळी 10 वाजता तिची अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये अपॉइंटमेंट आहे. हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं, पण तिच्या मदतीसाठी मी तयार झालो. मी त्याला आश्वासन दिलं की मायाने येऊन राहण्यास काही हरकत नाही. उलट मला तिची मदत करायला आनंद येईल. मी तिला स्टेशनवरून घेऊन येईन आणि विझाच्या दिवशी तिला सर्व तोपरी मदत करीन, असं मी त्याला विश्वासाने सांगितलं. मला तिला मदत करण्याची उत्सुकता होती आणि तिच्याबद्दल माझ्या मनात सहानुभूती निर्माण झाली होती. शुक्रवारी सकाळी माझ्या बायकोला तिच्या काही मैत्रिणींबरोबर अचानक मुंबईबाहेर 5 ते 6 दिवसांकरिता जावे लागले. त्यामुळे मी आमच्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये एकटाच होतो. माझ्या दोन्ही मुले परदेशीच असतात. घरात शांतता आणि एकाकीपणा जाणवत होता. शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता माया पुण्याहून डेक्कन एक्सप्रेसने आली. मी तिला घ्यायला मुंबई सेंट्रल स्टेशनवर गेलो. स्टेशनवर बरीच गर्दी होती, पण मी तिला शोधत होतो. मायाने जीन्स आणि लाल टी-शर्ट घातला होता. लग्नानंतर मी तिला प्रथमच भेटत होतो. ती खरंच खूप छान दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आणि आकर्षण होतं. मायाची उंची सुमारे 5.5 फूट असावी. तिचे डोळे मोठे आणि बोलके होते व चेहरा गोल होता. तिचे केस खांद्यापर्यंत लांब आणि काळेभोर होते. तिला पाहताच एक प्रसन्न आणि मनमोहक अनुभव आला. हाय माया, कसा झाला प्रवास? मी तिला हसून विचारले व तिची बॅग हमालाला उचलायला सांगितली. अंकल, प्रवास खूप छान व आरामात झाला, पण इथे मुंबईत उकडते आहे. माया हसून म्हणाली. बोलता बोलता आम्ही माझ्या कारपाशी आलो. हमालाने बॅग माझ्या ताब्यात दिली व आम्ही दोघेही गाडीत मागे बसलो. मला तिच्यासोबत बोलायला खूप आवडत होतं. 20व्या मजल्यावर असलेल्या आमच्या घरी पोहोचल्यावर मायाला मी तिची बेडरूम दाखवली आणि एसी चालू करून दिला. तिला आराम मिळावा म्हणून माझी काळजी होती. माया फ्रेश व्हायला टॉयलेटमध्ये गेली आणि मी बाहेर लिव्हिंग रूममध्ये जाऊन बसलो. घरात आता फक्त मी आणि माया दोघेच होतो. ड्रायव्हर माझी परवानगी घेऊन गेला. त्याला मी सोमवारी सकाळी लवकर येण्यास सांगितले. आता घरात पूर्णपणे शांतता पसरली होती. 8 वाजून गेले होते आणि शनिवारचा दिवस होता. माझी ड्रिंक घ्यायची वेळ झाली होती. नोकर ड्रिंक ट्रॉली अरेंज करून गेला होता. त्याने खारे काजू, पिस्ते, चीज, पायनॅपल वगैरे नीट मांडून ठेवले होते. मी माया फ्रेश होऊन यायची वाट पाहत मोठा प्लाझ्मा टीव्ही लावून बसलो. मी संध्याकाळीच शॉवर घेऊन फ्रेश झालेलो होतो. मनात तिच्याबद्दल एक प्रकारची उत्सुकता होती. काही वेळातच माया बाहेर आली आणि मी तिच्याकडे पाहून एकदम चकितच झालो. तिचं सौंदर्य पाहून मी क्षणभर भान हरपलो. मायाने कॉटनचा पांढरा स्कर्ट आणि त्यावर कॉटनचाच गुलाबी टॉप घातला होता. ती फारच सुंदर आणि मादक दिसत होती. तिच्या साध्या पण आकर्षक अंदाजाने माझं मन मोहित झालं. मी विसरून गेलो की ती माझ्या भावाची आणि पर्यायाने माझीही सून आहे. मी तिला एकटक निहाळले. तिच्या रूपाने माझ्या मनात एक अनोखी भावना निर्माण झाली. तिने आपल्या गुलाबी ओठांवर हलकसं हसू आणलं होतं. तिच्या मोकळ्या केसांची पोनीटेल तिच्या मानेवर डोलत होती. तिच्या नाजूक गळ्यात असलेलं मंगळसूत्र तिच्या विवाहित असण्याची आठवण करून देत होतं. पण तरीही ती एकदम मादक दिसत होती. आणि तिची फिगर तर एकदम भारी होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची मोहकता आणि आकर्षण होतं. तिला पाहताना माझं मन काही क्षण स्वतःच्या विचारांवरून भटकलं. माझा मावसभाऊ व वहिनी मॉडर्न विचारसरणीचे होते आणि मायाही तशीच मोकळ्या वातावरणात वाढली होती, हे मला माहीत होतं. मी स्वतःला सावरले आणि मायाला हसून म्हणालो, माया, मी आता स्कॉच घेणार आहे. तुला काय देऊ? माझ्या बोलण्यात एक प्रकारची आपुलकी आणि मोकळेपणा होता. नको अंकल, मी काहीतरी सॉफ्ट घेईन. माया हसून म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा संकोच आणि विनम्रता दिसत होती. अगं, जरी मी तुझा सासरा असलो नात्याने, तरी लाजू नकोस. मस्त मोकळे रहा. माझ्याकडे उत्तम इटालियन वाईन आहे. मी तिला आग्रह करत म्हणालो. माझ्या बोलण्यात तिला कम्फर्टेबल करण्याची इच्छा होती. माया माझ्या समोरच्या कोचावर बसली आणि हसून म्हणाली, ओके अंकल, मी वाईन घेईन. तिच्या त्या मनमोकळ्या होकाराने मला खूप बरं वाटलं. मी तिला उत्तम इटालियन वाईनचा 1 ग्लास भरून दिला आणि मी माझ्यासाठी एक स्कॉचचा पेक बनविला. आम्ही दोघे काजू वगैरे खात खात गप्पा मारत ड्रिंक एन्जॉय करत होतो. वातावरणात एक प्रकारची मैत्री आणि आपुलकी जाणवत होती. आमच्या गप्पांचा विषय हा मायाचा अमेरिकन व्हिसा, तिचे भविष्यातील बेत याच भोवती फिरत होता. तिला अमेरिकेत जाऊन आपल्या नवऱ्यासोबत राहायची खूप उत्सुकता होती. अनलपाई.net तिचा नवरा म्हणजे माझा मावस पुतण्या दीपक हा कॅलिफोर्नियात IT मध्ये इंजिनियर आहे.
तो तिथे चांगल्या पदावर कार्यरत आहे. माया ही देखील कॉम्प्युटर इंजिनियर झाली होती आणि लग्नापूर्वी पुण्यात नोकरी करत होती. ती एक हुशार आणि महत्वाकांक्षी मुलगी होती. गप्पा मारता मारता आमचे ड्रिंक्स चालूच होते. माझे 3 पेग झाले होते आणि मायानी 2 ग्लास वाईन घेतली होती. वातावरणात एक प्रकारचा अनौपचारिकपणा आणि मोकळेपणा आला होता. मला आता 3 पेग्सनंतर थोडे थोडे हलके वाटू लागले होते. माझ्या डोक्यातले विचार थोडे रंगीत होऊ लागले होते. मायाही आता रिलॅक्स झाली होती आणि ती मनमोकळेपणाने बोलत होती. मी 55 वर्षांचा होतो आणि माया अवघी 26 वर्षांची होती. तिच्या तारुण्याचं आकर्षण मला जाणवल्याशिवाय राहिलं नाही. माझ्या मनातली उत्तेजना हळूहळू वाढत होती. इतकी सुंदर मुलगी माझ्या समवेत एकटीच माझ्या मोठ्या घरात आहे याची जाणीव मला वाईट विचार करावयास भाग पाडू लागली होती. माझं मन नैतिकतेच्या बंधनांना ओलांडण्याचा प्रयत्न करत होतं. माया, तू आणि दीपक हनीमूनला कुठे गेला होतात? कारण मी फार गडबडीत होतो तुमच्या लग्नानंतर, मी तिला कुतूहलाने विचारले. माझ्या मनात तिला जवळ आणण्याचा एक चोरटा विचार डोकावत होता. अंकल, आम्हाला वेळ कमी होता म्हणून आम्ही महाबळेश्वरला गेलो. कारण दीपकची खूप धावपळ होती. माया जरा लाजूनच म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आणि डोळ्यात संकोच दिसत होता. तिच्या त्या लाजरी प्रतिक्रियेने माझं मन आणखी अधीर झालं. मग कसा काय झाला हनीमून? मजा आली का? दीपकनी खूप त्रास नाही ना दिला? मी जरा हसून आणि खट्याळपणे विचारले. माझ्या बोलण्यात एक प्रकारची गंमत आणि तिला छेडण्याची भावना होती. आणि माया एकदम लाजली. तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. ती खाली बघून हळूच काहीतरी बडबडली. तिचा तो अंदाज मला खूप गोड वाटला. अरे नाही काका, असे काय हो विचारता? असं म्हणत माया एकदम मुरकली. तिच्या त्या लाजरी प्रतिक्रियेने माझं मन उत्सुकतेने भरून आलं. अगं सांग, एवढी कशाला लाजतेस? मी दीपकचा काका म्हणून विचारतोय. मी हसून आणि मोकळेपणाने म्हणालो. तिला कम्फर्टेबल करण्याचा माझा प्रयत्न होता. ओ नो अंकल, यू आर टू मच. असं काय हो विचारता? असं म्हणत माया हसून आणि खेळकरपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा संकोच आता थोडा कमी झाला होता. अगं सांग, एवढी कशाला लाजतेस? मी दीपकचा काका म्हणून विचारतोय. मी पुन्हा तिला हसून आणि आग्रह करत म्हणालो. मला तिच्या मनातलं गुपित जाणून घ्यायची उत्सुकता होती. मायाच्या गालावर लाली चढलेली मला स्पष्टपणे जाणवली. तिचा चेहरा शरमेने लाल झाला होता. मी तिच्या डोळ्यात रोखून पाहत तिला हळू आवाजात म्हणालो. अगं माया, बी सपोर्ट. आता तू तर अमेरिकेला जाणार आहेस. तुला अशा प्रकारची सवय व्हायला हवी. मला सांगायला तुला काही अडचण नाही. मन मोकळेपणाने सांग. माझ्या बोलण्यात तिला आधार देण्याची आणि तिच्या मनात विश्वास निर्माण करण्याची भावना होती. मायाने माझे हे बोलणे ऐकून मान खाली झुकवली आणि तिच्या पायांची हालचाल केली. तिच्या चेहऱ्यावर संकोच आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तिने स्कर्ट घातलेला असल्यामुळे स्कर्ट गुडघ्यापर्यंत होता. तिने पायात डिझायनर चपला घातल्या होत्या आणि चांदीची एक साखळी तिच्या डाव्या पावलावर चमकत होती. माझ्या मनातील वाईट विचार आता हळूहळू वासनेत बदलू लागले. ती माझी सून आहे हे माहीत असूनही तिचा उपभोग घ्यावा असे मला वाटू लागले. माझं मन नैतिकतेच्या बंधनांना झुगारून देण्याचा प्रयत्न करत होतं. एवढ्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये आम्ही दोघंच होतो. या एकांताचा फायदा मी अतिशय सावधपणे आणि हळुवारपणे मायाच्या कलाकलाने घेण्याचं ठरवलं. माझ्या मनात एक चोरटी इच्छा आणि कुटील योजना आकार घेऊ लागली. जवळजवळ 10 वाजले होते. अगं माया, अगं तू फारच लाजतेस. मी दीपकला सुद्धा विचारले असते आणि त्याने मला सांगितले असते. बरं ते जाऊ दे. तू असं कर, मला एक पेग बनव आणि आता तुला मी वाईनऐवजी ब्लडी मेरी बनवून देतो. यू विल लाईक इट. मी तिला आग्रह करत म्हणालो. माझ्या बोलण्यात एक प्रकारचा दबाव आणि मनमानी होती. नको नको अंकल, मला आता काही नको. आपण आता जेवण करू, ती विनम्रपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजी आणि अस्वस्थता दिसत होती. लगेच मी जोर देत म्हणालो. छे छे माया, अगं सॅटर्डे नाईट आहे. एवढ्या लवकर कसलं जेवायचं? आणि मी तुझा सासरा आहे. सो यू मस्ट गिव्ह मी कंपनी. माझं ऐकायचं. माझ्या बोलण्यात एक प्रकारचा हुकूम आणि अधिकार होता. मी तिला माझ्या इच्छेनुसार वागण्यास भाग पाडत होतो. मीच उठून माझ्यासाठी स्कॉचचा पेग आणि मायासाठी व्होडकाचे ब्लडी मेरी हे कॉकटेल बनवले. माझ्या मनात एक कुटील योजना आकार घेत होती. मी मुद्दामून कॉकटेलमध्ये व्होडका जरा जास्त ओतली होती. कुकने घरी सर्व जेवण तयार करून ठेवलेले होते. मायाला मी किचनमध्ये जाऊन तंदुरी चिकनचे पीसेस मायक्रोवेव्हमध्ये गरम करून आणायला सांगितले. माझ्या आवाजात एक प्रकारचा अधिकार होता. माया उठून गेली. जाताना मी तिला पाठमोरी नीट न्याहाळली. ती खूप सुंदर दिसत होती. माझ्या मनात वासनेचे विचार जोर धरू लागले होते. मला जाणवले होते की माझ्या उच्चभ्रू घराचा, राहणीचा, थाटाचा मायावर चांगला प्रभाव पडला होता. तिला हे सगळं नवीन आणि आकर्षक वाटत होतं. माझा मावस भाऊ, तिचा सख्खा सासरा काही माझ्या इतका श्रीमंत नव्हता, परंतु उच्च मध्यमवर्गीय होता. मायाला या ऐश्वर्याची सवय नव्हती.
माया चिकनची डिश घेऊन आली आणि आम्ही जनरल गप्पा मारत ड्रिंक सिप सिप करत बसलो. मी तिला माझ्या बिझनेस, फॉरेन ट्रिप्स वगैरेबद्दल सांगत तिच्यावर जास्त प्रभाव टाकत राहिलो. माझ्या बोलण्यात एक प्रकारचा मोठेपणा आणि शेखी होती. मला जाणवले की ती इम्प्रेस झाली आहे आणि ब्लडी मेरीचाही तिच्यावर असर सुरू होऊन ती आता जास्त मोकळेपणाने बोलू लागली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा संकोच आता हळूहळू कमी होत होता. माझ्या योजनेला यश येत आहे असं मला वाटू लागलं. आता माया हसून आणि मनमोकळेपणाने बोलत होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक आणि उत्सुकता दिसत होती. मला वाटलं आता तिला माझ्याजवळ आणणं जास्त सोपं जाईल. माझं मन वासनेच्या विचारांनी पूर्णपणे भरून गेलं होतं. माझा स्त्रियांबद्दलचा अनुभव खूप मोठा आहे. अनेक वर्षांच्या अनुभवामुळे मला हे पक्कं ठाऊक होतं की मायाला वशमध्ये करणं माझ्यासाठी फार कठीण नसेल. माझ्या मनात आत्मविश्वास होता. माझ्याकडे भरपूर वेळ होता. संपूर्ण रात्र अजून बाकी होती आणि मी माझ्या योजनेला हळूहळू आकार देत होतो. मायानी अर्धी ब्लडी मेरी संपवली आहे हे पाहिल्यावर मी उठलो आणि हसून म्हणालो, एक्सक्यूज मी माया, मी जरा बाथरूमला जाऊन येतो आणि कपडेही बदलून येतो. असं सांगून मी माझ्या बेडरूमकडे गेलो. माझ्या बोलण्यात एक प्रकारचा सहजपणा होता, पण मनात वेगळीच योजना शिजत होती. बाथरूममध्ये जाऊन मी पटकन शॉवरखाली उभा राहिलो आणि छानपैकी अंघोळ केली. फ्रेश झाल्यावर परफ्यूमचा स्प्रे मारला आणि एक शॉर्ट आणि टी शर्ट घातला. मला आकर्षक दिसायचं होतं. बेडरूम नोकरांनी नीट आवरलेली होतीच. मी बेडवर दुसरा एक सुगंधी सेंटचा फवारा मारला आणि एअर कंडिशनर जास्त गारव्यावर सेट केला. वातावरण रोमॅन्टिक बनवण्याचा माझा प्रयत्न होता. माझ्या कपाटात एक कोरा सुंदर डायमंड नेकलेस असाच आणून ठेवलेला होता. तो घेतला आणि हळूच बाहेर आलो. लिव्हिंग रूमकडे न जाता मी मायाला दिलेल्या बेडरूममध्ये गेलो. मला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि माझ्या योजनेला अंतिम रूप द्यायचं होतं. ओ अंकल, तुम्ही चेंज करून आलात वाटतं, म्हणूनच तुम्हाला एवढा वेळ लागला, माया हसून म्हणाली. तिचा ग्लास रिकामा होता आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी नशा दिसत होती. माझ्या योजनेला आता सुरुवात होणार होती. अगं हो, मी शॉवर घेतला आणि मला शॉर्ट्समध्ये घरी कम्फर्टेबल वाटतं. बरं चल, तुला अजून एक ब्लडी मेरी देतो, मी तिला आग्रह करत म्हणालो. माझ्या आवाजात एक प्रकारचा दबाव होता. आता इनफ ना अंकल, मला त्रास होईल हो प्लीज, माया विनंती करत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि अस्वस्थता दिसत होती. फक्त एकच शेवटचा, आय प्रॉमिस, आणि मी तुला आता एक गंमत देणार आहे ड्रिंक्स नंतर, मी तिला आश्वासन देत म्हणालो. माझ्या मनात मात्र वेगळीच योजना शिजत होती. माझ्या मनात मी म्हटले, माया, या ड्रिंक आणि डायमंड नेकलेस नंतर बरंच काही होणार आहे. माझ्या विचारात वासना आणि धूर्तता यांचा संगम झाला होता. मी ड्रिंक्स बनवली आणि टीपॉयवर ठेवली. मग नेकलेसचा बॉक्स हातात घेऊन तिच्या शेजारी उजवीकडे जरा जवळच बसलो. मला तिला जवळून अनुभवायचं होतं. माया, तुझा डावा हात पुढे कर आणि डोळे मिट, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, मी तिला हळू आवाजात आणि गोड बोलून सांगितलं. काय आहे अंकल, सांगा ना प्लीज, माया कुतूहलाने म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि प्रश्नचिन्ह दिसत होतं. आधी तू डोळे मिटून हात पुढे कर, आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत प्लीज, मी तिला आज्ञा देत आणि आग्रह करत म्हणालो. मायानी डोळे मिटून डावा हात पुढे केला. मी तिचा उजवा हात माझ्या डाव्या हातात घेतला आणि मग मी नेकलेसचा बॉक्स तिच्या हातावर ठेवला आणि म्हणालो, माया, नाऊ ओपन युअर आईज, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणली आहे. तिने डोळे उघडून हातातील बॉक्स पाहिला आणि आश्चर्याने मला विचारले, अंकल, ह्यात काय आहे? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतूहल स्पष्ट दिसत होतं. अगं, पॅकिंग उघडून तर पहा आधी, म्हणजे तुला समजेल, मी तिला हसून आणि उत्सुकतेने म्हणालो. मला तिच्या प्रतिक्रियेची आतुरता होती. मी म्हणालो. माझ्या आवाजात आत्मविश्वास आणि प्रसन्नता होती. मायानी पॅकिंग फोडले आणि नेकलेसची निळी मखमली पेटी उघडली. तिच्या डोळ्यांची चमक आणि चेहऱ्यावरचा आश्चर्यभाव बघण्यासारखा होता. तिचे डोळे ती पेटी पाहून विस्फारले. तिने कुतूहलाने माझ्याकडे पाहिले. मी तिला मानेनेच पेटी उघडायची खूण केली. तिच्या मनात अनेक प्रश्न आणि उत्सुकता दिसत होती. तिने पेटी उघडली आणि आतला हिऱ्याचा नेकलेस पाहून ती एकदम थक्क झाली. तिच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव स्पष्ट दिसत होते. ओ अंकल, इज इट रिली फॉर मी? आय कांट बिलीव्ह इट. आय कांट टेक सच एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. हा नेकलेस खूपच महाग असेल ना? माया आश्चर्याने आणि विनम्रतेने उद्गारली. तिच्या बोलण्यात कृतज्ञता आणि संकोच होता. अगं माया, ही आम्ही तुझ्यासाठीच आणलेली आहे. तू येणार आहेस विझासाठी हे कळल्यावर आणि लग्नात मी दीपकला गोल्ड ब्रेसलेट दिलेले तू पाहिलेच आहेस. तुझ्यासारख्या माझ्या सुंदर सुनेसमोर कसली आली आहे महाग किंमत वगैरे. तुला आवडलं आहे की नाही हे फक्त सांग. मी तिला हसून आणि आपुलकीने म्हणालो. माझ्या बोलण्यात तिला कम्फर्टेबल करण्याची भावना होती. माया नेकलेस पाहून आनंदित झाल्याचं मला स्पष्टपणे जाणवलं. ती अगदी हरखून निरखून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी यशाची पहिली पायरी होती. माझ्या उद्दिष्टाच्या जवळ जात आहे हे मी ओळखले.
परंतु मी घाई अजिबात करणार नव्हतो. मला तिला पूर्णपणे वश करायचं होतं. मी तिला हळुवारपणे माझ्या जाळ्यात ओढणार होतो. मी नेकलेस मखमली पेटीतून बाहेर काढला. तो चमकदार हिऱ्यांचा हार माझ्या हातात झळकत होता. माया, आता हा नेकलेस तुझ्या गळ्यात कसा दिसतो ते आपण आता पाहू. ती नेकलेस गळ्यात घालून घेण्यास आतुर झाली होती. तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद दिसत होता. दीपकशी लग्न झाल्यावर त्यांच्या हनीमूननंतर तो लगेच अमेरिकेला रवाना झाला. त्याला 2 महिने होऊन गेले होते. मायाला सुखाची सुरुवात झाल्या त्यात 2 महिन्यांचा खंड पडला होता. तिच्या मनात एकाकीपणा आणि ओढ होती ज्याचा फायदा मी घेणार होतो. तिने गळ्याभोवती नेकलेस लावला. मी लॉक लावले आणि तसा तिचा हलका स्पर्श मला झाला. त्या स्पर्शाने माझ्यात उत्तेजना वाढली. माया मागे सरकली, परंतु सोफ्याच्या पाठीमुळे तिला ते जमले नाही. तिच्या चेहऱ्यावर घबराट आणि संकोच स्पष्ट दिसत होता. माया माझ्या इतक्या जवळ आल्याने बावरलेली मला दिसली. तिचे डोळे मोठे झाले होते आणि ती श्वास रोखून बसली होती. माझी अशी जवळीक तिला आवडली असावी असे मला वाटले. महागडा नेकलेस भेट देण्याची माझी चाल यशस्वी ठरणार आहे हे मला उमगले. आता पुढील चालसुद्धा मी सावकाश आणि विचारपूर्वक करणार होतो. ब्लडी मेरीचा अंमलसुद्धा तिच्यावर झाला होताच. त्यामुळे ती जरा फ्री झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा संकोच कमी झाला होता. वाव माया, काय शोभतोय ग तुझ्या गळ्यात हा नेकलेस. यू आर लुकिंग व्हेरी गॉर्जियस माया. मी तिला प्रेमाने आणि आदराने म्हणालो. तिच्या सौंदर्याची प्रशंसा करताना माझं मन वासनेने भरून आलं होतं. पण माया, तू आरशात पाहिल्याशिवाय तुला कसे कळणार की तुला नेकलेस किती शोभून दिसत आहे ते. आपण असं करू, माझ्या बेडरूममध्ये मोठा आरसा आहे, तिथे जाऊन आपण पाहू. मी तिला आग्रह करत म्हणालो. माझ्या मनात तिला एकांत आणि जवळचा सहवास देण्याची इच्छा होती. माया उठली आणि मी तिला माझ्या बेडरूमकडे घेऊन गेलो. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. माझी बेडरूम खूप मोठी 20 बाय 20ची आहे. आत मोठा प्रशस्त डबल बेड, एक छोटा 2 जणांपुरता सोफा सेट, एक आरामखुर्ची, टीपॉय, मोठा टीव्ही, म्युझिक सिस्टीम वगैरे सर्व सोयी आहेत. त्या आरामदायक वातावरणात माझ्या योजनेला सुरुवात होणार होती. डबल बेडच्या समोर वॉर्डरोब आहे आणि त्याच्या दारांवर पूर्ण 7 फूट उंचीचे आरसे जमिनीपासून लावलेले आहेत. बेडच्या मागील भिंतीवर देखील आरसे लावलेले आहेत. माझ्या बेडरूमची शाही सजावट बघून माया अवाक झाली होती. अटॅच बाथरूम खूप मोठी व मोठा झाकूची टब असलेली आहे. माझ्या घराचा ऐश्वर्य पाहून ती भारावून गेली होती. आम्ही दोघंही बेडरूममध्ये गेलो. मी एसी खूपच थंडवर सेट केलेला होता. मला तिला जवळून अनुभवायचं होतं. मी दार बंद करून टाकलं आणि मायाला आरशासमोर नेऊन मी तिच्या मागे उभा राहिलो. माझ्या बेडरूमचा थाट पाहून माया इम्प्रेस झाली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतूहल स्पष्ट दिसत होतं. माया आरशात नेकलेस घातलेली स्वतःची छबी पाहू लागली. दिव्यांच्या प्रकाशात नेकलेसचे हिरे चमचमत होते. माया डिअर, आवडला ना ग तुला? तुझ्या गळ्यात खरंच छान दिसतोय की नाही? किती सुंदर दिसते आहे माझी माया डार्लिंग. मी तिला हळू आवाजात आणि प्रेमळपणे म्हणालो. माझ्या बोलण्यात वासना आणि मोह स्पष्ट होता. मायानी मान नुसती डोलावली. तिला काही बोलायला सुचले नाही. तिच्या चेहऱ्यावर संकोच आणि घबराट दिसत होती. मी तिच्याजवळ पुढे सरकलो. मी तिचा डावा हात माझ्या डाव्या हाताने पकडला आणि तिला अलगदपणे जवळ ओढले. माझ्या स्पर्शाने ती घाबरली आणि माझ्यापासून दूर जायचा प्रयत्न करू लागली. मी तिला काही सोडले नाही, उलट अजून तिला आणखी जवळ खेचले. माझ्या पकडीतून सुटण्याचा तिचा प्रयत्न असफल ठरत होता. अंकल, अंकल, नका ना, नका ना, प्लीज मला सोडा हो. धिस इज नॉट करेक्ट. माया घाबरलेल्या आणि काकुळत्या आवाजात म्हणू लागली. तिच्या डोळ्यात भीती आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. रिलॅक्स माया, रिलॅक्स. इट्स ओके. आय हॅव फॉलन फॉर यू आणि तू मला आवडली आहेस डिअर. जरा मला फक्त तुला जवळ घेऊ दे. आय प्रॉमिस, मी काही तुला करणार नाही. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत आणि खोटं आश्वासन देत उद्गारलो. अंकल, ओ प्लीज. माया घाबरून आणि विनंती करत पुटपुटू लागली. तिच्या अंगातून धडकी भरली आणि तिने लगेच पुन्हा सुटण्याचा प्रयत्न केला. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि विरोध स्पष्ट दिसत होता. माया माय स्वीटी, रिलॅक्स नाऊ. मला माहीत आहे की तू दीपक गेल्यापासून सुख अनुभवलं नाही. सो आता रिलॅक्स हो. मी तुला खूप मजा देईन. मी तिला फुसलावत आणि खोटं प्रलोभन देत म्हणालो. ती काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर असहाय्यता आणि भीती स्पष्ट दिसत होती. मी ओळखले की आता ती जवळजवळ तयार झाली आहे आणि आता मला तिच्याशी चाळे माझ्या अनुभवी पद्धतीने करावयास मिळणार आहेत. माझ्या मनात असंख्य विचार थैमान घालत होते. मी तिला फिरवले. तिचा चेहरा माझ्याकडे केला आणि तिला माझ्या बाहुपाशात घेतले. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. माझे ओठ तिच्या ओठांवर नेऊन तिचे चुंबन घ्यायला सुरुवात केली. आम्ही खूप प्रेम केले आणि एका दीर्घ किस केली आणि शांत झालो. त्या उत्कट क्षणांची आठवण आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आणून गेली.
आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत शिरून शांत झोपलो. तर सलग 3-4 दिवस आम्ही खूप मजे केले. माय पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशीपासून ती अजून खुलून आनंद घेऊ लागली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.